शिर्डी शहरातील मानाचा कालिका नगर युवा ग्रुपकडून नवरात्र उत्सव यंदा विशेष आकर्षण ठरला। नवरात्राच्या निमित्ताने देवी भक्तांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली। मंडपात रोजच्या गरबा रासने वातावरण भारावून गेले। महिलांपासून तरुणांपर्यंत सर्व वयोगटातील भक्तांनी उत्साहात सहभाग घेतला। भक्तिरसात न्हाऊन निघालेला हा उत्सव शिर्डीकरांसाठी चिरस्मरणीय ठरला। माजी खासदार सुजय विखे यांचा जंगी सत्कार। मंडळाने माजी खासदार सुजय विखे यांचा क्रेनच्या सहाय्याने तब्बल 50 फुटी हार घालून जंगी स्वागत केले। हा भव्य सत्कार पाहण्यासाठी परिसरात मोठी गर्दी झाली होती। उत्सवाच्या इतिहासात हा सत्कार विशेष ठरला असून उपस्थित भक्तांनी उत्स्फूर्त टाळ्यांच्या गजरात स्वागत सोहळ्याचा आनंद घेतला। या उत्सवाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे कालिका युवा ग्रुपकडून राबविण्यात आलेला लकी ड्रॉ उपक्रम। यातून विविध आकर्षक वस्तूंचे वाटप करण्यात आले। लहान मुलं, महिला आणि तरुण या सर्वांनी मोठ्या उत्साहाने यात भाग घेतला। यामुळे भक्तांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आणि उत्सव अधिक रंगतदार झाला। नवरात्र उत्सवाच्या तिसऱ्या दिवशी अचानक आलेल्या पाऊस व वाऱ्याच्या प्रकोपामुळे संपूर्ण मंडप उडून गेला। या घटनेमुळे काही काळ उत्सव थांबण्याची शक्यता निर्माण झाली होती। मात्र मंडळाच्या कार्यकर्त्यांनी हार न मानता तात्काळ नवीन मंडप उभारला आणि कार्यक्रम पुन्हा सुरू केला। त्याच मंडळाचे मार्गदर्शक अभयराजे शेळके पाटील यांची बहुमूल्य साथ मिळाली। संपूर्ण नवरात्र उत्सवात कुठलाही अनुचित प्रकार न घडता मंडळाने चोख भूमिका बजावली। पोलीस प्रशासनासोबत समन्वय साधून कार्यकर्त्यांनी शिस्तबद्धपणे आयोजन केल्याने उत्सव शांततेत आणि आनंदमय वातावरणात पार पडला। स्थानिक नागरिकांनी आणि उपस्थित भाविकांनी मंडळाच्या या उपक्रमाचे मनपूर्वक कौतुक केले। महाप्रसादाने उत्सवाची सांगता। उत्सवाच्या शेवटच्या दिवशी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले। सकाळपासूनच हजारो माता भक्तांनी याचा लाभ घेण्यासाठी रांगा लावल्या होत्या। भक्तांनी देवीचे आशीर्वाद घेत महाप्रसाद ग्रहण करून नवरात्र उत्सवाची सांगता केली। अडचणींवर मात करत भक्तिभावाने आणि उत्साहाने पार पडलेला हा नवरात्र उत्सव शिर्डीत आदर्शवत ठरला। देवी भक्तांच्या उसंडून वाहणाऱ्या श्रद्धेमुळे कालिका नगर नवरात्र उत्सवाचे नाव पुन्हा एकदा मानाच्या उत्सवांत उजळून निघाले। मंडळाचे अध्यक्ष सागर पवार यांनी सर्वांचे आभार मानले। ओके। खूप मोठ्या प्रमाणात आणि अतिशय सुंदर सेलिब्रेशन केलेलं आहे त्यांनी। तसेच महिलांच्या सुरक्षतेची बक्षिसांचा भरपूर बक्षिसांचे त्यांनी शेवटच्या दिवशी आयोजन ही खूप चांगल्या प्रकारे केले आहे व भरपूर लोकांनी महाप्रसादाचा लाभ घेतलेला आहे। कालिका नगर युवा ग्रुपच्या वतीने शारदीय नवरात्र उत्सव वर्ष पहिले चांगल्या प्रकारे आयोजन करण्यात आलं आणि त्याच नवरात्र उत्सवाचा आज शेवटचा दिवस म्हणून सर्व कालिका नगर रहिवाशांसाठी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलेलं होतं। कालिका नगरमधील महिलांनी, पुरुषांनी आम्हाला या नवरात्र उत्सवात भरभरून प्रतिसाद दिला। असंच प्रेम कालिका नगर रहिवाशांनी यापुढे आमच्यावर राहू द्यावा। आम्ही त्यांच्या बरोबरच आहोत आणि सर्वांना विजयादशमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। धन्यवाद। आमच्या कालिका नगर या भागामध्ये अति उत्साहामध्ये नवरात्राचा उत्सव पार पडतो आहे आणि कार्यकर्त्यांची खूप मनापासून आभार। आम्हाला अगोदर दुसरीकडे खेळायला जावं लागत होतं, पण आता आम्हाला इथं व्यवस्था झालेली आहे आणि आयोजन इतकं छान केलेलं आहे आयोजकांनी आणि सर्व कार्यकर्ते अति उत्साहात आणि जोमात कार्य करत आहेत। आणि दुसरी गोष्ट अशी की महिलांची सुरक्षितता याला प्राधान्य प्रथम दिलेलं आहे। त्याच्यामुळे मनापासून त्यांचे आभार मानते आणि त्यांनी कायम असेच नवीन नवीन कार्यक्रम घ्यावा नवरात्र उत्सव अशी इच्छा व्यक्त करते। आज नवरात्रीचा लास्ट डे आहे। 10 दिवस आम्ही खूप एन्जॉय केला। आम्हाला खूप चांगलं वाटतं, पण आज लास्ट डे त्याच्यामुळे आम्हाला खूप दुःख होतंय। 10 दिवस लकी ड्रॉ खूप एन्जॉय केला, चांगलं वाटलं। पहिल्यांदा फर्स्ट टाइम ही बसवले इथं 10 वर्षानंतर, त्याच्यामुळे आम्हाला चांगलं वाटतं। नवरात्री आम्ही खूप एन्जॉय केलं। इतक्या वर्षापासून नवरात्रीचा उत्सव होत नव्हता, पण कालिका नगर युवा ग्रुपचे कार्यकर्त्यांनी इतक्या वर्षानंतर हा नवरात्रीचा उत्सव आयोजित केला, त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार। आणि इतके बक्षीसं वितरण केले त्यांनी, पैठण्या, साड्या वगैरे सगळं, लकी ड्रॉ वगैरे सगळं काढलं त्यांनी। त्यांचे सगळ्यांचे मनपूर्वक आभार। आणि इतके म्हणजे असं पाऊस वगैरे आला, वातावरण अख्खं मंडप उडून गेलं, पण त्यांनी एका दिवसात सगळं, महिला खेळावं म्हणून एका दिवसात सगळं त्यांनी हे केलं। त्यांचे खूप खूप धन्यवाद। थँक्यू।
कालिकानगर युवा ग्रुप वर्ष पहिले शारदीय नवरात्र उत्सव सालावतप्रमाणे याही वर्षी आम्ही दांडियाचा कार्यक्रम घेतलेला आहे आणि कार्यक्रमामध्ये खूप सारे आम्हाला प्रतिसाद भेटला. त्याबद्दल सर्व ग्रामस्थाचे व कालिकानगर युवा ग्रुपचे व भाविकांचे सर्वांचे हार्दिक अभिनंदन. एकदम आनंदी वाटलं आहे. 9 दिवसाचा उत्सव एकदम आनंदात पार पाडला. भव्य शारदीय नवरात्र उत्सव 2025 हे आमचं नवरात्र उत्सव साजरं करण्याचं हे प्रथमच वर्ष. आम्ही हे मंडळ आमचं गेल्या 12 वर्षापासून अभयराजे शेळके पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कालिकानगरामध्ये विविध सामाजिक उपक्रम विविध समाज उपक्रम राबवत असतं. त्यामध्ये आम्ही यावेळेस शारदीय नवरात्र उत्सव घेण्याचं आमच्या मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांनी ठरवलं. आणि तोच उत्साह आम्ही एक मोठ्या याच्यामध्ये शारदीय नवरात्र उत्सव साजरा केला. आणि आज आम्ही देवीची सांगताय, आज शेवटचा दिवस आहे, त्या दिवशी आम्ही भंडाऱ्याचा कार्यक्रम ठेवला होता. तर भंडाऱ्यासाठी कमीत कमी संपूर्ण कालिकानगरवासी कमीत कमी 2,000 ते 2,500 लोकांनी या महाप्रसादाचा आमच्या लाभ घेतलेला आहे. तर इथून पुढे पण आम्ही कालिकानगराच्या हितासाठी आणि सर्व समाजासाठी विविध सामाजिक उपक्रम राबवतो आणि आमचं मंडळ इथून पुढं कालिकानगरासाठी कधी पण कोणत्याही संकटात अवेलेबल आहे. मागं पावसाचा 2-3 दिवसापूर्वी पावसाचं वातावरण झालं होतं, त्यात आमचा मंडप पण पूर्ण कोसळला होता. आम्ही त्याच जोमात परत एकाच दिवसात परत मंडपाच्या उभारणी करून परत आम्ही तोच उत्साह चालू ठेवला. धन्यवाद.